नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये कोणत्या शेतकऱ्याला आणि किती तारखेला जमा होणार पहा, याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे अत्यंत आनंददायी ठरणार आहे. खरीप हंगामात झालेल्या अवेळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे. राज्य कृषी विभागाने उंबरठा उत्पादनाची अत्यंत महत्त्वाची आकडेवारी केंद्र सरकारला संबंधित विमा कंपन्यांना सादर केलेली असून या माहितीच्या आधारावर आता नुकसानीचे अंतिम निकष ठरलेले जात असून 20 जानेवारी 2026 या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे. तर मित्रांनो, यावर्षीच्या खरीप हंगामासाठी राज्यातील हजारो कोटी रुपयांचे दावे प्रस्थापित असून प्राथमिक अंदाजानुसार विम्यापोटी साधारणपणे 2,000 ते 2,100 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची आशा आहे. यामधील प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि तुरीच्या पिकाचा समावेश असून ज्या जिल्ह्यामध्ये पावसामुळे जास्त ओढ दिली किंवा अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली, फक्त अशाच भागातील शेतकऱ्यांना या निधीचा वाटा मिळणार आहे. सरकारने विमा कंपन्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये. यामुळे शेतकरी मित्रांनो, 20 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे.